नमस्कार शेतकरी बंधूंनो माझे 25 दिवसात चक्क 17,000 कसे संपले आणि आपण कोंबडी पालन करत असताना नेमकं आपल्या हातातून कुठली चूक होती आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला ते सांगणार आहे. तर शेतकरी बंधूंनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, टिप्पणी करायला विसरू नका आणि तुम्ही जर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. तर शेतकरी बंधूंनो माझ्याकडे आहे 250 पक्षी, 100 पक्षी झालेले आहे 25 दिवसाचे आणि हे 150 पक्षी आणून आज 7वा दिवस आहे. तर आज 7वा दिवस आहे तर मी यांना सायंकाळी लासोटा करणारच आहे. प्रथम मी तुम्हाला हे 250 पक्ष्यांचा सुरुवातीपासून खर्च सांगतो. 1600 रुपयाची शाळा आणली, नंतर परत 1200 रुपयाची शाळा आणली. आता पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी 4 भांडे आणले 200 रुपयांनी, ते झाले 800 रुपयाचे. नंतर 4 भांडे आणले ते झाले 1100 रुपयाचे, खाद्य खाण्याचे भांडे बरं का. 100 पिल्लं झाली 3000 रुपयाची. शेतकरी बंधूंनो हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण की तुमचा पांडुरंग दादा तुम्हाला जी माहिती देत असतो ती प्रत्यक्ष खरी देत असतो. खोटी माहिती आपल्याकडे नसते आणि आपले व्हिडिओ खूप गरिबांसाठी असतात, म्हणून मी प्रामाणिकपणे माहिती देत असतो. तर शेतकरी बंधूंनो मी 100 पिल्लं आणलेले आहेत आणि ते 1 दिवसाची पिल्लं मी आणलेले 30 रुपयांनी आणि तुमचा पांडुरंग दादा तुम्हाला 50 रुपये पिल्लू 100 रुपये पिल्लू हे कसं विक्री करत असतो. जसं की मी 100 पिल्लं आज आणले माझ्याकडं, मी त्यांना 5-6 दिवस माझ्याकडं ठेवतो, त्यांना खाद्य खाण्याचं पाणी पिण्याचं शिकवतो आणि त्याच्यात जी मरतूक वगैरे होती ती माझ्या जबाबदारीवर असती आणि तुम्हाला जे 50 रुपये पक्षी देणार आहे तेवढा मी 20 रुपये खर्च केलेला असतो. हे झालं क्लिअर. तर 100 पिल्लं झाली 3000 रुपयाची. नंतर शेतकरी बंधूंनो ही 150 पिल्लं आणली, ती 150 पिल्लं झाली 4500 रुपयाची 30 रुपयांनी. तर त्याच्यानंतर काय केलं आपण 100 पक्ष्यांसाठी एक सुरुवातीला स्टार्टरची बॅग आणली होती, ती झाली 1600 रुपये. 18 दिवसाच्या नंतर परत एक स्टार्टरची बॅग आणली, ती आणली 1600 रुपये. 8 ते 10 दिवसात त्यांनी ती स्टार्टरची बॅग संपवली. तर शेतकरी बंधूंनो परत ह्या 150 पक्ष्यांसोबत एक स्टार्टरची बॅग आणली, ती झाली 1600 रुपये. म्हणजे 1600ने 3 बॅग झाल्या बरं का. 16 1 16 16 2 32 16 3 48. आता ह्या पक्ष्यांसाठी काय केलं 100 पक्ष्यांसाठी लासोटा आणला, लासोटा झाला 70 रुपयाचा. नंतर गंबोरा आणला, गंबोरा झाला 150 रुपयाचा आणि नंतर ब्रोटॉन आणलं ते झालं 250 रुपयाचं आणि इतर इलिक्झिन पावडर व्हायमरल ते 300 रुपये झालं. तर शेतकरी बंधूंनो ही सरासरी झाली 100 पक्ष्यांची आणि 150 पक्ष्यांची 17,770 नेट खर्च झाला 25 दिवसामध्ये. तर शेतकरी बंधूंनो ही चिठ्ठी मी व्यवस्थित ठेवून देतो आणि तुम्हाला सांगतो नेमकं कोंबडी पालनामध्ये आपली सर्वात मोठी होणारी चूक. तर सुरुवातीला पक्षी बघून घेऊ शकता किती व्यवस्थित चारा पाणी खात आहे, पाणी पित आहे. आपल्या शेडमध्ये अजिबात भांडण नाही, तांडण नाही, पक्ष्यांची वचवच नाही, काय धावपळ नाही, कुठं काय मरतूक नाही. हा पक्षी एखाद्याला चोच मारतो किंवा तो पक्षी एखाद्याला चोच मारतो अजिबात नाही. चक्क तुम्ही 7 दिवसाची क्वालिटी बघू शकता. पंख वगैरे फुटलेले आहेत आणि शेपट्या पण सर्व पक्ष्यांना शेपट्या फुटलेल्या आहेत. हे बघा पक्षी किती आराम करत आहेत. तर तुम्ही व्यवस्थित पक्षी बघून घेऊ शकता हे छोटाले पक्षी. आणि चला असंच मी तुम्हाला पुढच्या शेडमध्ये नेतो आणि तुम्हाला आपले मोठे पक्षी दाखवतो. ह्या मोठ्याल्या कोंबड्या आहेत. छोटे पक्षी बघून घेतले तुम्ही, आता मोठे पक्षी दाखवा त्यांना. 7 दिवसात पहा कशी चपळाई पक्ष्यांमध्ये. आता मोठे पक्षी बघू शकता, पक्षी दाखवा त्यांना सविस्तर जाऊन. पाण्याचे भांडे बघू शकता, 2 पाण्याचे भांडे आहे, खाद्याचे भांडे 4 आहे आणि पक्षी फक्त मोठा झालेला किती बघू शकता 25 दिवसामध्ये. प्रत्येक पक्षी 350 350 ग्रॅमच्या पुढं ढळलेला आहे. आत्ताच पक्ष्यांना कोंबडीचं स्वरूप आलेलं आहे. अजून 10 ते 15 दिवसात डायरेक्ट पक्षी कोंबडा किंवा कोंबडी दिसेल तुम्हाला. आता शेतकरी बंधूंनो भरपूर जणांच्या मनामध्ये एक प्रश्न असतात, नेमकं आपलं शेड किती बाय कितीचं पाहिजे. तर माझं पक्ष्यांसाठी फक्त 10 बाय 40चं शेड आहे. ह्या 10 बाय 40मध्ये मी ना इकडं 100 पक्षी, 150 आणि 100 250 पक्षी झाले. तर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल जर 10 बाय 40चं शेड असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 250 पक्षी आरामशीर बसू शकतात. मोठ्या कोंबड्याला सेपरेट जागा आणि छोट्या पक्ष्यांसाठी सेपरेट जागा असायलाच पाहिजे. आणि शेतकरी बंधूंनो जे आपलं कोंबड्याचं खाद्य आहे ना बघू शकता इथंच ठेवलेलं आहे पिल्लामध्ये. हे आहे स्टार्टर आणि ही कालगुनी आणली एक फिनिशरची. आता हे झालं खाद्य. तर शेतकरी बंधूंनो प्रथम होणारी चूक, मी आज 25 दिवसाचा पक्षी 300 ग्रॅमच्या पुढं झालेला आहे पण त्या पक्ष्यांना मी मार्केट वेस्ट बिलकुल टाकलेलं नाही. जसं की कांदा कापून, कोथिंबीर कापून, पालक कापून, कोबी कापून मार्केट वेस्ट हे अजिबात टाकलेलं नाही. जो व्यक्ती कोंबडी पालनामध्ये मार्केट वेस्ट वापरतो पक्षी किमान अर्धा किलोचा होईपर्यंत त्या माणसाचं कोंबडी पालन कधी सक्सेस होत नाही. प्रत्येक जणाचं कोंबडी पालन आहे ना मार्केट वेस्टमुळे हे संपतच असतं. पक्षी कमीत कमी अर्धा किलो होईपर्यंत कुठलंच मार्केट वेस्ट टाकायचं नाही. आणि जरी आपला पक्षी किंवा कोंबडा कोंबडी जरी मोठी झाली त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही मार्केट वेस्ट हे टाकू नका. आणि जरी टाकलं तर घरचं ते ऑर्गॅनिक पाहिजे, त्याच्यावर कुठलाही फवारा मारलेला नाही पाहिजे. मी शेतामध्ये
5 गुंठे हा कोंबड्यांसाठी पालक केलेला आहे, पण त्या पालकावर एक सुद्धा फवारा मी मारत नसतो. आणि जेव्हा आपल्याला मनाली ना ताजा ताजा कापून आणायचा आणि तो टाकायचा. तसं तुम्ही मार्केट वेस्ट वापर करताना जसं की टरबूज वगैरे ते अतिशय घातक असतं, त्याच्यावर रासायनिक फवारण्या भरपूर झालेल्या असतात. आता रासायनिक फवारणी माणसाला पचत नाही, तर इतका छोटा पक्षी आणि इतकी छोटी कोंबडी आपलं कसं पचू शकते. तर मी तुम्हाला त्याच्यावर सविस्तर सांगतो खर्च कसा कमी करायचा आहे. आणि दुसरी चुकी, पक्षी आणल्यापासून किमान अर्धा किलो होईपर्यंत म्हणजे 1 महिन्यापर्यंत पक्ष्यांना किंवा कोंबड्यांना गहू, बाजरी, मका, तांदूळ, ज्वारी अजिबात घालायचं नाही आपल्याला पक्ष्यांना. दुसरी चूक बरं काही, कुठलंच कडधान्य वापरायचं नाही. आता तिसरी चूक, प्रत्येक कोंबडी पालन करणारा काय करत असतो, नव्याने कोंबडी पालन उभा करतो. 1 बॅग, 2 बॅग, 3 बॅग, 4 बॅग, 5 बॅग अशा 10 बॅग जरी आणल्या तर त्या माणसाला असं वाटतं, बापरे माझा तर खर्च जास्त होत आहे आणि मला अंडी उत्पादन कधी भेटणार, अंड्या कोंबड्या कधी येणार, 6 महिन्याच्या नंतर. प्रत्येक व्यवसायाला हा टाईम लागत असतो. प्रत्येक व्यवसाय हा थोडा थोडा सुरू होत असतो आणि तो व्यवसाय सक्सेस व्हायला थोडा टाईमच घेत असतो. तर तुम्ही चूक कुठली करता, आता तुमच्या पांडुरंग दादांनी 25 दिवसात 17 ते 18 हजार रुपये वाया घातली, पण माझ्या मनात एकही शंका नाही आली की माझे पैसे जात आहेत, कारण की त्या पैशाचं मी गणित टिपून ठेवलेलं आहे. आणि हा व्यवसाय नेमका आपल्याला मोठा कसा बनवतो, ह्या व्यवसायातून आपल्याला पैसे कसे शिल्लक राहतात ना, मी तुम्हाला लगेच हा हिशोब सांगतो. कारण की ह्या पक्ष्यांना आता मला सुरू करायचं आहे फिनिशर. ह्या छोट्या पक्ष्यांना स्टार्टर देणार आहे आणि मोठ्या पक्ष्यांना मी फिनिशर सुरू करणार आहे. तर आपण स्टार्टरचा आणि फिनिशरचा रेट एकच धरूया, कमीत कमी 1500 रुपये बॅग धरूया. तर आणखीन जरी मी 10 बॅगा घातल्या तर 17,000 आणि 15,000 एकत्र जर केले तर 30 ते 32 हजार रुपये होतात. आपला पक्षी 300 ते 350 ग्रॅमच्या पुढं म्हणजे कमीत कमीत अर्धा किलोपर्यंत होईपर्यंत नेमका आपल्या पक्ष्यांना खर्च किती आला, 250 पक्ष्यांना फक्त आणि फक्त शेतकरी बंधूंनो 1,200 रुपये. आपण खर्च करायला घाबरतो, आपण वहीमध्ये कागदावर टिपत नाही, म्हणून आपल्या लक्षात येत नाही. आपण लगेच मार्केट वेस्ट घालायला सुरू करतो, कडधान्य टाकायला सुरू करतो. पण ह्या गोष्टीचं नियोजन पाहिजे. आपल्या हातामध्ये हा व्यवसाय एक काय 4 वर्षापासून रक्तामध्ये पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, मला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हेच सांगायचं होतं प्रामाणिकपणे, जरी माझे 17,000 रुपये संपले आणि अजूनही जरी मी तुम्हाला 15,000 रुपये या पक्ष्यांना खर्च सांगितला, तर सर्व खर्च होतोय 30 ते 32 हजार रुपये. पण त्याची जर सरासरी काढली प्रत्येक पक्षाची, ती ठरली आहे फक्त 120 ते 1,200 रुपये. मग बघू शकता तुम्ही, आपल्याला एक पक्षी 300 ते 350 ग्रॅम वजन हे अगदी 30-32 हजार रुपयामध्ये देऊ शकतो. अजून मी 10 बॅग धरल्या आणि आणखीनही जरी 10 बॅग भरल्या तर माझा पक्षी होणार आहे चक्क 1 ते 1.5 किलोचा फक्त आणि फक्त 40 ते 45 हजार रुपयेमध्ये. आणि माझ्याकडे राहणार आहे 250 पक्षी. थोडक्यात तुम्ही 300 पक्षी धरू शकता. मी 300 पक्षी जरी 400 रुपयांनी विकले तर बघू शकता 3 1 3 3 7 3 3 9 3 4 12 मला नफा उरणार आहे 1,30,000 ते 40,000 रुपये. त्याच्यातून आपले जरी 50,000 रुपये गेले तर मला फक्त 1 ते 1.5 महिन्यामध्ये नफा राहणार आहे 60 ते 70,000 रुपये. हे असतं कोंबडी पालनाचं गणित आणि हे असतं कोंबडी पालनाचं कॅल्क्युलेशन. हा जर व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल, मी तुमचा पांडुरंग दादा तुम्हाला खूप तळमळीने सांगत असतो, तुम्ही 1000 कोंबड्या 5,000 कोंबड्या पाळू नका, फक्त 100 कोंबड्या पाळा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या खिशातला पैसा संपल्यासारखं कधीच वाटणार नाही. शेतकरी बंधूंनो, अजून काही समजून घ्या, कोंबडी पालन असा एक व्यवसाय आहे. फक्त 100 पक्षाचं तुम्ही नियोजन करा, मग तुमच्या खिशाला जास्त झळ लागणार नाही, तुमचे पैसे जास्त संपणार नाही आणि तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त नफा झाल्यासारखं नक्कीच आवडणार. तर चला शेतकरी बंधूंनो, तुमच्या पांडुरंग दादाची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. आणि तुम्हाला जर माझ्या घरी यायचं असेल तर माझं गाव आहे नांदूर, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर, श्रीरामपूर संगमनेर रोडवर असणारं माझं नांदूर गाव आहे. श्रीरामपूरपासून माझं घर अगदी 6 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे आणि माझ्या गावचा पत्ता आहे नांदूर गाव. माझ्या गावाशेजारी खंडाळा आहे, शेजारी यादवमाळा आहे. तर चला शेतकरी बंधूंनो, अशाच नवीन माहितीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.